ठाणेकरांच्या शोभायात्रेमध्ये राजकीय रंग सुद्धा झळकले। ठाणेकरांना गप्पा बसणारा नव्हे तर प्रश्न मांडणारा खासदार हवा आहे, असं राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी म्हटलंय। तर यावेळी विजयाचा विश्वास माजी खासदार संजीव नाईक यांनी व्यक्त केला। मंडळी निघालेली आहेत, पालकमंत्री स्वतः इथे हजेरी लावतात, म्हणजे आघाडीचे सर्व नेते दिसत आहेत। आनंद, कसं वातावरण आहे आणि ठाणेकरांना काय शुभेच्छा? गुढीपाडव्याच्या, हिंदू नवीन वर्षाच्या आणि चैत्र नवरात्रीच्या ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज नववर्ष यात्रेमध्ये सहभागी होत असताना ठाणेकरांना येणारं वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो या शुभेच्छा देतो। आणि सर्व ठाणेकरांनी आपण संकल्प करूया की आपलं शहर स्वच्छ आणि साफ ठेवण्यासाठी येणाऱ्या वर्षामध्ये सगळ्यांनी प्रयत्न करू। नक्कीच शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी एक चांगला नेता लागतो। युतीने सांगितलेलं आहे का विजय आमचा आहे। आज हिंदू सण आहे, चैत्र नवरात्र आहे, गुढीपाडवा आहे, त्यामुळे राजकारण, निवडणुका याच्या पलीकडे जाऊन देखील उत्सव सेलिब्रेट करायचे असतात। आणि त्यामुळे आज राजकारणावर न बोलता ठाणेकरांच्या नववर्षाच्या सुखामध्ये, आनंदामध्ये प्रचार असं चालतो का सुशिक्षित आणि चांगला चेहरा मिळणं गरजेचं ठाण्याला? माझं स्पष्ट म्हणणं की ठाण्याचा खासदार हा त्या लोकसभेमध्ये बोलणारा, लोकसभेमध्ये ठाण्याचे प्रश्न आग्रहीपणे मांडणारा असला पाहिजे। ठाण्याचा खासदार हा अबोल आणि कधीच संसदेमध्ये ठाण्याचे प्रश्न प्रभावीपणे न मांडणारा असा असू नये, कारण ठाणे लोकसभा मतदारसंघाला एक उज्ज्वल अशी परंपरा आहे। स्वर्गीय रामभाऊ माळगे असतील, स्वर्गीय रामभाऊ कापसे असतील, स्वर्गीय प्रकाश परांजपे असतील, त्यानंतर 1 वर्षासाठी मी होतो, 5 वर्षासाठी डॉक्टर संजीव नाईक होते। या ठाण्याच्या सर्व खासदारांनी त्या लोकसभेमध्ये एक विशिष्टपूर्ण असा आपला ठसा उमटवला। दुर्दैवाने गेल्या 5 वर्षामध्ये असं काहीच झालेलं दिसत नाही आणि त्यामुळे ठाणेकर योग्य निर्णय घेतील। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष कपिल राव, झी मीडिया, ठाणे।